जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सांगली जिल्हा न्यायालय आवारात दुचाकीला भीषण आग. वेळीच सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. सांगली जिल्हा व सत्र न्यायालय यांच्या आवारातील पार्किंगमध्ये उभी असलेल्या एका दुचाकीनं अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना आज मंगळवारी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत संबंधित दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली असून शेजारी उभ्या असलेल्या काही दुचाकींनाही मोठे नुकसान झालेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी पार्किंगमध्ये उभी असताना अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणातच वाहनानं पेट घेतला. परिसरातील नागरिक व वकिलांनी तात्काळ धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं व आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने ही घटना वेळीच लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अन्यथा पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाहने असल्याने आग अधिक पसरून मोठे नुकसान होण्याची शक्यता होती. प्राथमिक अंदाजानुसार वाढत्या उष्णतेमुळे किंवा दुचाकीतील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आगीचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सांगली जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात उभी असलेल्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. संबंधित दुचाकी जळून खाक झाली असून शेजारील काही वाहनांचंही नुकसान झालंय. वाढत्या उष्णतेमुळे किंवा शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.